नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेस दानोळीच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट आहे हा. आता जर एकरी आपण 100 टन जर ॲव्हरेज घ्यायचं म्हटला तर संख्या नियोजन खरोखरच महत्त्वाचं आहे. आणि संख्या नियोजन नाही झालं तर आपल्याला एकरी 100 टन आपण खरोखर अचीव करू शकत नाहीत. आजचा हा जो व्हिडिओ केला आहे खरोखर संख्या नियोजन शेतकऱ्यांनी कसे करावे ह्या बाबतीत मी जरा इन्फॉर्मेशन देणार आहे. आता हा प्लॉट आपण बघू शकता. सदरचा प्लॉट हा आम्ही 4.5 बाय 2 फुटावर लावलेला हा प्लॉट आहे. तर आता हा लावून 15 दिवस झालेला आहे. आता या प्लॉटचं आपण जर संख्या नियोजन करायचं म्हटलं तर आपल्याला 10 फुटामध्ये म्हणजे 4.5 फुटी सर आहे तर आपल्याला 10 फुटामध्ये कमीत कमी 45 ऊस संख्या मिळणं महत्त्वाचे आहे. त्यासाठी आता 2 फुटावर आलेलं आहे. त्यामुळे एका बेटामध्ये आपल्याला 8 ते 9 ऊस या पद्धतीने आपल्याला ह्या बेटामध्ये ऊस पाहिजेत. आता जर हे आपण अंतर कमी केलं, समजा हे जर ऊस आपल्याला 1.5 फुटावर असतं 1.5 बाय 4.5 तर 10 फुटातील अंतर 10 फुटामध्ये 45 ऊस पाहिजे होती. पण 1.5 फुटामुळे लावल्यामुळे 7 ते 8 ऊस संख्या आपल्याला एका बेटात लागलेली असते. जसं आपल्या अंतर वाढेल तसे संख्या वाढत जाणार आहे आणि अंतर तुम्ही रोपातील अंतर कमी केलं की संख्या कमी होत जाणार आहे. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने अशी डोक्यात आहे की 10 फुटामध्ये आपलं किती 4.5 फुटे आहे ना आपली सरी, तर 10 फुटामध्ये 45 ऊस संख्या मेंटेन आहे. 5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 50 ऊस संख्या मिळणे महत्त्वाचं आहे. आणि सरी जेवढी त्या पद्धतीने आपण ऊस मेंटेन करायचे आहे. जर आपल्याला एकरी 40 ते 45 हजार ऊस आपल्या कारखान्याला गाळपास जाण्यासारखे ऊस तयार व्हायला पाहिजेत. 40 ते 45 हजार ऊस गुणिले 2 किंवा 2.5 किलोचा एक ऊस झाला तरच आपण 100 टन अचीव करू शकणार आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांनी खरोखरच संख्या नियोजन एक महत्त्वाचं पार्ट आहे. बाकी फर्टिलायझर मॅनेजमेंट आहे, त्याचबरोबर संख्या नियोजन हे अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.